मुरलीधर मोहोळ यांच्या संपत्ती 400% वाढ झाली आहे। निवडणूक शपथपत्रातून धक्कादायक माहिती समोर येते। 7 वर्षात संपत्ती 5 कोटीवरून 24 कोटींवर गेलेली आहे। 400% संपत्ती वाढल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का आहे। आश्चर्य आणि भुवया देखील उंचावतात। भाजपा उमेदवारांची संपत्ती आश्चर्यचकित करणारी आहे। मुरलीधर मोहोळ यांनी दिलेलं कर्जही आता वादात सापडतंय। डीएसकेंच्या जावयाला 79 लाखांच्या कर्जाची चर्चा आता सुरू झालेली आहे। पुण्यात 2017 ते 2024 या कार्यकाळामध्ये भाजपचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती 400% वाढली आहे। संपत्ती 400% वाढल्याचं पाहायला मिळत आहे। वाढलेल्या संपत्तीतून मोहोळ यांनी ठेवेदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके घोटाळ्याचा आरोपी केदार वांजपे याला जवळपास 79 लाखांचं कर्ज दिलेलं आहे। 2017 मध्ये मोहोळ यांची संपत्ती आपण पाहतोय 5 कोटी 67 लाख होती। 2024 मध्ये ही संपत्ती 24 कोटी 32 लाख 42 हजार झालेली आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। 2017 साली 5 कोटी 67 लाख इतकी संपत्ती होती मुरलीधर मोहोळ यांची। ती आता संपत्ती जवळपास 400% वाढलेली आहे। 24 कोटींवर ही संपत्ती गेल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोतच, पण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया आपण। मुरलीधर मोहोळ यांच्या बिल्डरांची पार्टनरशिप आहे सिटी स्पेस डेव्हलपर्स। बिल्डर पाहतोय आपण कुठे कुठे पार्टनरशिप आहे त्यांची। इलाइट सेंटर, बेहडे रियालिटी, बेडेकर प्रॉपर्टी, गोखले कंस्ट्रक्शन, सिटी स्पेस डेव्हलपर्स, इलाइट सेंटर, बेहडे रियालिटी या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांची पार्टनरशिप आहे। तर बडेकर प्रॉपर्टी माफ करा आणि गोखले कंस्ट्रक्शन इथे देखील मुरलीधर मोहोळ यांची बिल्डरांशी पार्टनरशिप असल्याचं कळतंय। या सगळ्यावर बोलण्याकरता आपल्या सोबत नाना पटोले जोडले गेलेले आहेत। नाना, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? तुम्ही पाहताय केवळ 7 वर्षात 5 कोटीवरून जवळपास 24 कोटी। आपण एक गोष्ट पाहिली की हे तर त्यांच्या रेकॉर्डवरती दाखवत असतील। हे मी आता पुण्यामध्ये दौऱ्यात होतो तर त्यांचा जो महानगरपालिकेचा कालावधी आणि आताचा कालावधी पाहिलं तर रिडेव्हलपमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात सरकारच्या आशीर्वादाने ज्या गोष्टी पॉसिबल नाही, ज्या इमारती पडतात आहेत त्यांना नाही रिडेव्हलपमेंट आहे। यांना पाहिजे त्या भागातल्याच रिडेव्हलपमेंट करायचं या सरकारने एक व्यवस्था बनवली आणि आपल्या बगलबच्च्यांना ज्या पद्धतीनं जनतेला लुटायचा जो अधिकार दिला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। आता हे सगळ्या बेरोजगार पोरांना यांनी सांगावं की या पद्धतीचं आम्ही पैसा कसा कमवतो, काय त्याच्या मागचा उद्देश आहे। आता एकीकडे पोरांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे, मोठ्या प्रमाणात गरिबीचं प्रमाण वाढत आहे, पण भाजपचे बगलबच्चे ज्या पद्धतीनं आर्थिक मजबूत होत आहे हे आपल्याला या ठिकाणी खरंच असताना पाहावं लागेल। हा एक नाही, असे अनेक लोक आहेत की मी पुण्यामध्ये पाहिलं की अशा लोकांना सरकारच्या माध्यमातून जनतेला लुटायचं कसा परवाना दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे लोक यांच्या संपत्त्या वाढलेल्या आहेत। अगदी धन्यवाद नाना, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।